स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. दुधोंडी अत्याचार प्रकरणी निष्पक्ष तपासणीची मागणी. विविध विश्वकर्मा व ओबीसी संघटनांचे तहसीलदार व पोलिसांना निवेदन. पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ श्री विश्वकर्मा समाज संघ महाराष्ट्र राज्य पलूस तालुका, श्री विश्वकर्मा पांचाळ समाज संघटना तसेच पलूस तालुका ओबीसी समाज संघटना यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीप्ती रिठे जाधव आणि पलूस कुंडल पोलीस ठाण्यास निवेदन देऊन या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व जलद चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. निवेदनात आरोपींना तातडीने कठोर शिक्षा करण्यात यावी. तपासावर कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक दबाव येऊ नये. सर्व वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे सखोल तपास करून भारतीय न्यायसंहिता BNS तसेच पोक्सो POCCO कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विहित मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण, समुपदेशन आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच अशा संवेदनशील प्रकारांमध्ये समाजाचा कायद्यावरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता प्रभावी कारवाई करावी असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा विश्वकर्मा समाज, शिरोळ तालुका विश्वकर्मा समाज, कवटेमहांकाळ विश्वकर्मा समाज, श्री कालिका माता सेवाभावी संस्था भोसे, श्री कालिका माता उन्नती मंडळ कवटेमहांकाळ, श्री विश्वकर्मा सेवाभावी संस्था तासगाव, वाळवा कराड, श्री विश्वकर्मा सुतार समाज मंडळ पलूस, मातोश्री प्रतिष्ठान पलूस, श्री कालिका देवालय ट्रस्ट इचलकरंजी, संत भोजलिंग काका प्रतिष्ठान इचलकरंजी, श्री विश्वकर्मा सेवाभावी संस्था मांजर्डे तसेच सांगली, कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य याच्या विनंतीला जी घटना इथं दुधोंडीमध्ये घडली, ही घटना प्रथमतः मोहिते साहेबांनी इथं उघडकीस आणली. त्याचबरोबर सागर सुतार आमचे मित्र यांनी सांगितलं. ती घटना आम्हाला कळाली आणि समाज आमचा लगेच जागृत झाला. सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती ती बातमी आम्ही पाठवली. त्या बातमीचा एवढा इफेक्ट झाला की सर्व जिल्ह्यातील समाज बांधव इथं त्या घटनेचा हे करून निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे. ही घटना अतिशय निंदनीय घटना आहे. अशा घटना समाजात वारंवार घडत आहेत. मागल्याच आठवड्यामध्ये पलूसमध्ये एक मोर्चा राजस्थानच्या घटनेबद्दल काढला गेला, पण आपल्या पलूस दुधंडीमध्ये घटना घडत्या आणि कुणीही याची दाद घेत नाही. की आमच्या विश्वकर्मी समाजाला सुद्धा एक अतिशय पटलेली गोष्ट वाटत नाही. तर सर्व राजकीय पक्षांनाही विनंती करतो, सामाजिक संघटनांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये पलूस कडेगावमध्ये जी घटना घडली त्याचं दाद घेऊन सगळ्यांनी ह्याचा आवाज उठवावा आणि सगळ्यांनी आमच्या या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आमचा समाज सर्व ह्या कुटुंबाच्या पाठीमागं आणि कुठं घटना घडली तरीसुद्धा आम्ही अशाच ताकदीनं उभा राहणार आहे ही सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो. या गावात घडलेल्या या घटनेच्या आधारावर आम्ही आज विविध संघटना, महाराष्ट्रातील लोक इथं उपस्थित आहोत. या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. आमच्या न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावरती विश्वास आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत शांतपणे आज प्रशासनाला निवेदन दिलं आहे. यावरती योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती.